हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत फक्त 10 रुपयाच्या पार्ले बिस्किटपासून केक. अगदी घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हा केक आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे पार्ले बिस्किट्स एका भांड्यात काढून घेतले आणि ते तोडून घेते म्हणजे व्यवस्थित भिजतील. आणि यामध्ये मी घालणार आहे आता कोमट दूध. दुधामध्ये बिस्किट व्यवस्थित भिजलं तर मिक्स पण छान होतं, त्यामुळे मिक्सरला वगैरे लावून काही घ्यायला लागत नाही. छान मिक्स करून घ्यायचं गुठळ्याकडे मोडून. नंतर त्याच्यात एक्स्ट्रा जे दूध लागणार आहे ते घालून घ्यायचं. तर बघा, हा केक 2 प्रकारे आपण बनवू शकतो, ते मी एंडिंगला तुम्हाला सांगेनच. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडं थोडं दूध घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी इथे घातलं आहे 2 चमचे कंडेन्स मिल्क आणि 2 चमचे चॉकलेट सिरप. हे दोन्ही ऑप्शनल आहे बरं का. तुमच्याकडे ह्या वस्तू नसतील तर तुम्ही कंडेन्स मिल्कऐवजी चमचाभर साखर देखील वापरू शकता आणि चॉकलेट सिरपऐवजी डेअरी मिल्क किंवा चॉकलेट सिरप दोन्ही नाही घातलं तरीही हा केक छानच लागतो. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी आता घालणार आहे बदाम पिस्त्याचे काप आणि ते मिक्स करून 5 मिनिटासाठी मी हे बॅटर झाकून ठेवणार आहे. पाच मिनिटानंतर यामध्ये अर्धा पॅकेट इनो घालून त्यावर थोडंसं दूध ओतून इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इनोवर दूध किंवा पाणी घातल्याने इनो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स व्हायला मदत होते. त्याच्या गुठळ्या राहत नाहीत आणि पटापट मिक्स होतो. तर हे बॅटर बेक करण्यासाठी मी तेल लावलेलं एका भांड्यात ओतून घेते आणि त्यावर गार्निशिंगसाठी मगाशी जे ठेवलेले ते काजू बदाम पिस्त्याचे काप मी इथे स्प्रेड करून घेते आणि त्यामध्ये एक छोटी डेअरी मिल्क होती त्याचे पीस पण इथे मी टाकून घेणार आहे. तर हे भांडं नंतर आपण थोडं टॅप करून घ्यायचं बेकिंगला ठेवण्याआधी, म्हणजे त्याच्यातील एअर बबल निघून जातील आणि केक आपला छान फुलेल. हा केक मी 15 ते 20 मिनिटासाठी कढईमध्ये स्लो फ्लेमवर बेक करून घेणार आहे. ही एक पद्धत झाली. आणि याचे तुम्ही कप केकसुद्धा बनवू शकता. चहासाठी आपण जे पेपर कप वापरतो त्यामध्ये हे बॅटर पोअर करून किंवा वाटीमध्ये बॅटर घालून तुम्ही कप केक बनवू शकता. बघा, आपला केक तयार आहे 20 मिनिटानंतर. पण हा थंड झाल्यानंतर बाहेर काढून घ्यायचा. इथे आपला मऊ लुसलुशीत केक तयार आहे. तर हा केक तुम्ही नक्की करून पहा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा केक करून मला बरेच दिवस झाले, पण अपलोड करायचा राहून गेला होता. माझ्या बहिणीसाठी मी हा केक केला होता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.